सुप्रभात मित्रांनो, मराठी ट्रॅव्हलर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आहे चौथा दिवस आपल्या महाराष्ट्र गुजरात ट्रिपचा आणि आपण आहोत आज सासनगीरमध्ये आणि आज आपण जाणार आहोत देवालिया नॅशनल पार्कला आणि गीर सफारीला। तर फर्स्ट ऑफ ऑल आपली सकाळची आहे 8ची देवालिया नॅशनल पार्कची सफारी। तर ती आपण करण्यासाठी चाललो आहे सिंह सदनला, जे आपल्या हॉटेलपासून 100 मीटर अंतरावर आहे, पण पार्किंगची सोय असल्या कारणाने तिकडे गाडी आपण तिकडेच पार्क करू। तर आपल्या लालपरीला इथे पार्क करून आपण जात आहोत तिकीट काउंटरच्या इथे। इकडून जाऊया आपण, कारण का इकडे आता 800 रुपयाचं परमिट आपण ऑनलाईन बुक केले सकाळी 8 ते 9च्या स्लॉटसाठी, पण इकडे आल्यावर आपल्याला 3000 आय थिंक का 3200 रुपयाचं पेमेंट अजून करावं लागतं, ज्यामध्ये आपल्याला गाईड आणि एक जिप्सी मिळते। तर देवालियामध्ये आपण बसनेही प्रवास करू शकतो, म्हणजे त्यांच्या बसमधनं। त्याचं तिकीट खूप स्वस्त असतं, त्याचे डिटेल्स मी टाकून देईन डिस्क्रिप्शनमध्ये। पण आपण आपल्या फॅमिलीसाठी वन्स इन अ लाईफ टाईम ट्रिप, काइंड ऑफ अ ट्रिप असल्या कारणाने आपण दोन्ही याच्यासाठी गीरसाठी देखील आणि देवालियासाठी दोन्हीसाठी आपण जिप्सी बुक केलेली आहे। ऑफिस इकडे, ओके, देवालिया टिकट काउंटर। देवालिया का बुकिंग किया है 200 रुपये कैमरे का, ठीक है जी। अभी 2900 रुपये में गाइड भी सब हो गया ना? जी जी गाइड और सब हो गया, ठीक है। वो पेमेंट कहाँ करना है? इनको दे दीजिए, इनको और देना ये है? करवाएंगे, अच्छा, उनका रिसिप्ट आपको मिल जाएगा अभी। अच्छा, तो कैश देना पड़ेगा या कैसा Yes, पड़ेगा? cash. कॅश येते ना? हां। कैसे? तर एक मित्रांनो गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, इकडे आल्यावर कॅश घेऊन या, कारण का इकडे UPI पेमेंट होत नाही। छोटं मोठं होतं, पण मेन जे पेमेंट आहे ते कॅशनेच होतं, त्यामुळे कॅश घेऊन या। आणि हाय, आणि इकडे शॉप आहे जिथे शॉपिंग करू शकता तुम्ही। आणि हे आहे त्यात जिप्सी, बोलेरो जिप्सी आहे, म्हणजे आपली ही जिप्सी असेल। पूर्ण जिप्सीची परमिट आपण पेड केलेली आहे आणि जिप्सी या आहेत या आपल्याला, आपण किती माणसं असो, 6 माणसं बसू शकतात एका जिप्सीमध्ये। सो आपण जरी 2 असो 1 असो, आपल्याला पूर्ण जिप्सी घ्यावी लागते, शेअरिंग होत नाही मित्रांनो, हे लक्षात घ्या। तर मित्रांनो इकडून आपली सफारी सुरू होत आहे। देवालिया नॅशनल पार्क हा सिंह सदन, मेन जे नॅशनल पार्क आहे गीरचं, त्यापासून 12 किलोमीटर अंतरावर आहे। ही जिप्सी घेऊन जावी लागते आणि त्याच जिप्सीने आपल्याला रिटर्न हे सोडतात। देवालिया नॅशनल पार्कला गीर इंटरप्रिटेशन झोन देखील म्हणतात, कारण का हा नॅशनल पार्क गीरच्या जंगलाचाच एक भाग आहे। हा पार्क 412 हेक्टर परिसरात पसरलेला आहे। या पार्कमध्ये आपल्याला आशियाई सिंह, भारतीय बिबट्या, ठिपकेदार हरिण, सांबर, निळगाय, काळवीट, रानडुक्कर, सोनेरी कोल्हा आणि त्याचबरोबर खूप दुर्मिळतेने आढळणारे गिधाड आणि इतर वन्यजीव आणि वन्य पक्षी देखील इथे आढळतात। प्राण्यांना पिण्यासाठी अशा कृत्रिम पाणवठ्याची व्यवस्था केलेली आहे। संध्याकाळच्या वेळेस या पाणवठ्याच्या परिसरात तुम्हाला प्राणी पाहायला मिळू शकतात। या अशा पवनचक्क्यांमुळे इथे वीज निर्मिती होते आणि या विजेचा वापर पाण्याच्या बोरवेलसाठी केला जातो। हा आहे निळगायींचा कळप। या जंगलामध्ये निळगाय ही सिंहाची आवडती शिकार आहे। त्याचबरोबर सिंह हरिण आणि सांबार यांची देखील शिकार करतात। एका निळगाईच्या शिकारीपासून सिंहाला जवळपास 30 ते 35 किलो मांसाचं भक्षण करायला मिळते। हे एवढे मांस त्याची 7 दिवसाची भूक भागवण्यासाठी पुरेसे आहे। त्यामुळे एकदा शिकार केल्यावर त्याला जवळपास 7 दिवस शिकार करायची आवश्यकता लागत नाही। त्यामुळेच कदाचित निळगाई सिंहाची आवडती शिकार असेल। आता हा प्राणी कोणता आहे हे सांगायची आवश्यकता मला वाटत नाही। जंगलाला लागून असलेल्या शहर आणि वस्तीमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी हा प्राणी परिचयाचा आहे। तरी देखील सांगतो, हा आहे बिबट्या, म्हणजेच लेपर्ड। दिवसा जंगलामध्ये फार क्वचितच आढळून येणारा हा प्राणी या तुरुंगामध्ये बंदी आहे। पण आता तुमच्या मनात विचार आला असेल,
की याने नेमका गुन्हा तरी काय केलाय? काळजी करू नका, त्याचं उत्तर मी सांगतो. तर गीर जंगलाच्या आसपास वसलेल्या मानव वस्तीमध्ये या बिबट्यांनी माणसाची शिकार केलेली आहे. त्यामुळे हे बिबटे आता नरभक्षी झालेले आहेत. आणि असं म्हणतात की एकदा बिबट्याला माणसाच्या रक्ताची चव लागली की तो माणसाची पुन्हा शिकार करतो. त्यामुळे त्यांचा माणसाशी पुन्हा संबंध येऊ नये म्हणून त्यांना इथे बंदी केलेलं आहे. अखेर खूप वेळच्या प्रतीक्षेनंतर आमची भेट झाली ती जंगलच्या राजाबरोबर. आपल्यासमोर असे मुक्तपणे संचार करणारे सिंह आणि सिंहिणी बघून मन भरून आले. त्या कळपामध्ये एकूण 1 सिंह आणि 3 सिंहिणी होत्या. कसला ओरडते? बुला रहा है क्या किसी को? तर मित्रांनो, आपली देवालिया सफारी संपलेली आहे. खूप मजा आली. आपल्याला सिंहाचं दर्शन झालं. तर आता आपण चाललोय परत आपल्या सिंहसदनला. मित्रांनो, देवालिया सफारी पूर्ण झाल्यावर आपण आता सिंहसदनला आलो. आता पुढे इकडून आपण सोमनाथला जाणार आहोत आणि संध्याकाळी परत आपल्याला इकडे यायचं आहे. 3 ते 6 आपली गीर सफारी आहे. तर मित्रांनो, आता आपण सोमनाथ मंदिरला आलो आहोत. आता तिथे पार्किंगसाठी 50 रुपये पे करूया आणि गाडी पार्क करू आणि मंदिरात जाऊ. हां, मराठी ट्रॅव्हलर गुजरातमध्ये आल्यापासून चालू आहे. कुठलं चॅनल आहे? कोणसा चॅनल आहे? मित्रांनो, एक प्रॉब्लेम आहे. आपल्याला मंदिरामध्ये स्मार्टफोन किंवा गोप्रो घेऊन जाता येणार नाही आहे. तो इथे जमा करावा लागतो लॉकरमध्ये. तुम्ही देखील याल तेव्हा एक गोष्ट ध्यानात ठेवा. तर मी पण माझा गोप्रो हात घेऊन जात नाही आहे. सो पण मी तुम्हाला इथपर्यंत दाखवू शकतो सोमनाथ टेम्पल. तर मित्रांनो, हा होता आपल्या गुजरात सफारीचा भाग 3. आणि आता आपण भेटूया पुढच्या भागामध्ये. पुढच्या भागामध्ये आपण करणार आहोत गीर फॉरेस्टची वाईल्ड लाईफ सफारी, ज्यातून आपल्याला गीर जंगलाचं वन्यजीवन आणि प्राणीजीवन खूप जवळून मुक्तपणे अनुभवता येईल. आणि जर आपला नशिबात असेल तर आपल्याला जंगलच्या राजा सिंहाचं दर्शन देखील घडेल. सो तो भाग पाहायला विसरू नका. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ आणि आपल्या मित्र आणि प्रियजनांबरोबर शेअर करा.